अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. नमस्कार, आपण पाहतोय महाराष्ट्र समाचार न्यूज. महानगरपालिका निवडणुका लवकरच होणार आहेत. आपला प्रभाग क्रमांक 24 मधील पश्चिम भागातील म्हणजेच न्यू एसटी कॉलनी, राजीव गांधी नगर, संतोषी माता नगर कॉलनी, लक्ष्मी कॉलनी, लोकशाही कॉलनी, विनय कॉलनी, वीर सावरकर नगर, जुनी एसटी कॉलनी या भागातील कोणत्याही लोकप्रतिनिधींना मागील 25 वर्षात मुख्य प्रवाहात प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळालेली नाही. त्यामुळे या भागातील नागरी सुविधा जसे की नियमित पाणी पुरवठा, ड्रेनेज, रस्त्याची डागडुजी या दुर्लक्षित आहेत. त्यामुळे या भागातील समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आपल्याला एक सक्षम लोकप्रतिनिधीला महानगरपालिकेत प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी, यासाठी परिसरातील नागरिकांची या महत्त्वाच्या विषयी बैठक आयोजित करण्यात आली. इच्छुक उमेदवार सौ फुलाबाई सुदामराव चाटे, ओबीसी महिला सौ मीराताई चव्हाण, ओपन महिला यांना जनतेचा पाठिंबा मिळत आहे. आधी नाव सांगा तुमचं. संध्या घोडके. समस्या खूप आहे, पण सगळ्यात महत्त्वाची पाण्याची समस्या. पाणी अगदी कधी कधी 10-10, 11-11 दिवस पाणी येत नाही. बाकी किरकोळ समस्या खूप आहेत. त्याच्यासाठी मग आमच्या प्रभागातला जर नगरसेवक निवडून आला तर आम्हाला जास्त त्यांना समस्या सांगता येईल, सोडवतील मग ते आमच्या. कोण असं नगरसेवक? आमच्या प्रभागातलं कोणी आलं तर चालेल, असं विशिष्ट कोणत्या नाव नाही घेऊ कोणत्या शकत. पक्षाचं? आणि खरं सांगायचं तर मला एवढं नॉलेज नाही राजकारणात. कोणत्या पक्षाचं? मला काहीच माहिती नाही, पक्ष वगैरे मला एवढं काही माहिती नाही. फक्त नगरसेवक आहेत फक्त आमच्या वार्डातला नगरसेवक जवळचा असावा की आम्ही काही समस्या असल्या तर पटकन त्यांना जाऊन बोलू शकतो. ओके. मी शालिनी शरद जोशी, नवीन एसटी कॉलनी राहणार. तर आता ह्या निवडणुकीच्या बाबतीत हेच सांगायचे की घरातल्या माणसाला जेवढी माहिती असते तेवढी पाहुण्याला नसते. तर घरातलाच माणूस म्हणजे कॉलनीतल्याच आपल्या वार्डातलाच नगरसेवक व्हावा अशी आमची इच्छा. अजून काय नाव सांगा आधी तुमचं. सुवर्ण घोडके. कसा नगरसेवक असावा आपल्यासाठी? म्हणजे कुठलीही समस्या असतील त्यांनी स्वतःची समस्या समजून त्याचं हे केलं पाहिजे ना, लगेच काम केलं पाहिजे त्याच्यावर. आणि आमची तीच समस्या आहे पाण्याची आमच्या कॉलनीमध्ये. अजून याच्या आधीच्या नगरसेवकांनी काय केलं ते नाही करताय, सांगताय. सुधाकर बोराडे. काय समस्या तुमच्या वार्डामध्ये? आमची समस्या काय असणार आहे? काय लागतंय आम्हाला? आमची समस्या तुम्ही सोडवल्या तर झालंय. कसा नगरसेवक असावा? आमचं आज रात्री सुद्धा त्यांनी काम केलं पाहिजे. रात्री 12 वाजता मी त्यांना सांगितलं या तुम्हाला यावं लागतं, त्यांनी यायला पाहिजे. असं नगरसेवक पाहिजे आम्हाला. बाकी आम्हाला काही नाही पाहिजे तुमच्याकडून. कुठं राहतो तुम्ही? आम्ही लोकशाही पाहिजे. कोणी या, आम्हाला काही त्याचं काही घेणदेण नाही. ओके. कॉलनी राहणार. आमच्या वार्डमध्ये आम्हाला काही समस्या आली तर आम्ही चव्हाणते इकडेच जातो, त्याच सॉल्व्ह करतात आमचं. आम्ही मंदिरात सेवेकरी म्हणून राहतो. तुम्हाला नगरसेवक कसा पाहिजे? नगरसेवक चव्हाणताईसारखा पाहिजेत. आमच्या समस्या हल करतात त्या. पाणी वगैरे काही परेशानी झाली का त्या सॉल्व्ह करतात. अजून काय परेशानी तुमची? काय नाही, राशन कार्ड पाहिजेत.